अतिवृष्टीग्रस्त भागाच्या यादीतून शिरपूरला वगळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दिनांक 27 रोजी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला। बैलगाडीसह तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांसमोर ठिय्या देऊन न्याय द्या, अन्यथा 15 दिवसांनी रास्ता रोकोसह शिंगाडे मोर्चा काढू असा इशारा दिला। या घोषणांनी शहर दणाणून गेले होते। शिरपूर फर्स्ट संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले। करवण नाका येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ झाला। बैलगाडी, ध्वनिक्षेपक आणि रांगेने चालणारे मोर्चेकरी अशा थाटात निघालेला मोर्चा पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली। तहसील कार्यालयाजवळ पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। सहभागी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। त्यानंतर पदाधिकारी जमावासह तहसील कार्यालयात रवाना झालेत। तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांसमोर बैल बांधल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांच्याशी चर्चा केली। शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त भागात समाविष्ट का नाही या प्रश्नावर तहसीलदारांनी शासकीय निकषांनुसार प्रशासनाने कार्यवाही केल्याचे उत्तर दिले। आपल्याकडे शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच पंचनामा व पुढील कार्यवाही केल्याचीही माहिती त्यांनी दिली। मोर्चेकऱ्यांनी त्यांना 15 दिवसात शासनाकडे पाठपुरावा करून शिरपूरचा समावेश अतिवृष्टीग्रस्त भागात करावा अशी मागणी करून निवेदन दिले। निवेदनातील प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या यादीत शिरपूरचा तात्काळ समावेश करावा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बागायती व इतर पिकांचे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना त्वरित वितरित करावी। शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी। शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून सुलभ व विना अडथळा कर्ज पुरवठा करावा। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसन द्यावे। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल। सदर मोर्चा तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा यांनी आपले समर्थन दिले असून अजूनही परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या पिकाचे नुकसान हे होतच आहे, तरी शासनाने शिरपूर तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्त भागात करावा असे आवाहन शासन दरबारी केले आहे। बघूया याविषयी आमदार काशीरामदादा काय म्हणालेत। आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला। शेतकऱ्यांच्या मोर्चा बरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे की जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याच्या शासनाने भरपाई दिलंच पाहिजे, तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे। केव्हाही शेतकऱ्यांचे नुकसान झालं असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जे जे नुकसान झालं ते आम्ही शासनाकडून मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे। त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही बांधापर्यंत पोहोचलो आणि शासनाला आदेश पण केलेला आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले असेल त्याचा पंचनामा करून शासनाकडे पाठवा असं आम्ही शासनाला आवाहन केलेलं आहे। तरीसुद्धा आज शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला। त्या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये काही लोकांनी आमदार झोपलेला आहे का असं ते त्यांच्या भाषणामध्ये बोलले, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची आपत्ती आली असेल, मग ते वादळ आलं असेल, गारपीट झाली असेल, अतिवृष्टी झाली असेल, तर आम्ही केव्हाही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेलो आहे। बांधापर्यंत पोहोचून अधिकाऱ्यांना आदेश करून पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मदत मिळवून दिलेली आहे। आणि त्यामुळे आम्ही आता सुद्धा जरी शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला असेल तरी आज सुद्धा पाऊस थांबत नाही आहे। त्यामुळे मी शासनाला विनंती करेन की जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुष्काळ जाहीर केलेला आहे, काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने पॅकेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये धुळे जिल्हा आलेला आहे, परंतु आमचा शिरपूर तालुका हा वगळलेला आहे। तर मी शासनाला विनंती करेन
की आज सुद्धा पाऊस जोरात पडतो आहे. शिरपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हे हिरवून घेत आहे. त्यामुळे मी शासनाला विनंती करेल की आमचा धुळे जिल्ह्यामधून शिरपूर तालुका वगळण्यात आलेला आहे. तो शिरपूर तालुका संपूर्ण तालुका हा दुष्काळग्रस्तामध्ये ओला दुष्काळमध्ये घ्याव्या असं आम्ही विनंती करतो आहे. कारण शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोंडाला आलेला घास आज पावसामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आपल्या शिरपूर तालुक्याचा अहवाल ताबडतोब शासनाकडे पाठवावा आणि आपला शिरपूर तालुका हा ओला दुष्काळमध्ये समाविष्ट करावा असं मी शासनाला विनंती करेन.